आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार लेगाव येथे गुरांच्या खरेदी विक्री बाजार शुभारंभ पार पडला। मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार लेगाव येथे दिनांक 17 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता गुरांच्या बाजाराचा शुभारंभ मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती सचिन ठोके, उपसभापती संजयराव तट्टे, सचिव भावेश लिखितकर व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला। शुभारंभ दिनी 60 ते 70 शेतकऱ्यांनी गुरे विक्रीस आणली। पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। यामध्ये श्रीधर तट्टे शेतकरी लेगाव यांची एक म्हैस 38,000 रुपयाला विक्री झाली। त्यांचा सत्कार सभापती सचिन ठोके यांच्या हस्ते करण्यात आला। हाजी मोहम्मद अकबर राहणार चांदूर बाजार यांचा एक गोरा 22,000ला विक्री झाला। त्यांचा सत्कार उपसभापती संजय तट्टे यांच्या हस्ते करण्यात आला होता। नारायण सुखदेव हिरडे राहणार विचोरी यांचे 2 गोरे 30,000 रुपयाला विक्री झाले। त्यांचा सत्कार अब्दुल रहीम कुरेशी संचालक यांच्या हस्ते करण्यात आला। प्रफुल्ल मधुकर केचे राहणार कवठाळ यांची बैलजोडी 85,000 रुपयाला प्रमोद चोंडे काटपूर यांनी विकत घेतली। यांचा सत्कार प्रकाश विगे संचालक यांच्यातर्फे करण्यात आला। वरील सर्व शेतकरी बांधवांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला। या प्रसंगी सचिन ठोके, सभापती संजय तट्टे, उपसभापती सचिव भावेश लिखितकर, संदीप रोडे, अरुण कोहड़े, बाबूलाल ठवड़ी, अब्दुल रहीम कुरेशी, प्रकाश विगे, बंडू जिचकार, प्रवीण काळमेघ, संजय टेकाडे आणि शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत पार पडला। नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे आणि म्हशी, कोंबड्या यासह इतर सर्व शेतकरी जनावरांच्या खरेदी विक्रीच्या बाजाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी आज सुरू करत आहोत। या परिसरातील शेतकऱ्यांची मागच्या 2-3 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शीला एक विनंती होती की या परिसरात शेतकऱ्यांच्या जनावर खरेदी विक्रीचा व्यवहार सुलभरित्या व्हावा, कारण इथून जवळपास 30-35 किलोमीटरवर अशा बाजाराची व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे या परिसरात हा बाजार असणं आवश्यक होता। त्या अनुषंगाने त्यांची मागणी विचारात घेऊन आपण या बाजार लेगाव इथं सुरू करण्याचा विचार मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक आणि आमचे सचिव यांनी सर्व मिळून घेतला। शासनाने आम्हाला त्यासंबंधीची परवानगी प्राप्त करून दिली आणि आज आम्ही त्याचा शुभारंभ या ठिकाणी करत आहोत। शेतकऱ्यांना जनावर विक्रीकरिता जी समस्या होती ती समस्या आपण जो उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून मिटली। आता शेतकऱ्यांची मागच्या 3 वर्षापासून तशी मागणी आमच्याकडे होती की लेगाव इथे गुराढोरांचा बाजार आपण सुरू करावा मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं। परंतु बाजार सुरू करत असताना वेगवेगळ्या परवानग्या घेणं गरजेचं असते। आम्ही त्यासंबंधीचा ठराव घेऊन शासनाला परवानगीसाठी पाठवला। शासनाची परवानगी आल्यानंतर या महिन्यात आम्ही या बाजार या ठिकाणी सुरू केला आहे आणि निश्चितच या बाजार सुरू केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचे जे खरेदी विक्री व्यवसाय आहे किंवा जे आपसी व्यवहार आहे ते या माध्यमातून आणि अधिकृत बाजाराच्या माध्यमातून सुलभ होईल असं मला विश्वास आहे।